नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर कालच्या पार्ट पर्यंत आपण स्टडी केलं होतं सम इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, जसं की इथेनॉल आणि इथेनॉइक ऍसिड, त्यांच्या काय इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज होतात त्याबद्दल आपण डिस्कशन केलं होतं. आजच्या या शेवटच्या पार्ट मध्ये जो आपला कार्बोनेटेड कंपाऊंड टॉपिक आपण स्टार्ट केला होता, त्याच्या आजच्या या शेवटच्या पार्ट मध्ये आपण स्टडी करणार आहोत सॅफोनिफिकेशन रिएक्शन काय असतात, सोप फॉर्मेशन कसं होतं, डिटर्जंट आणि सोप मध्ये काय डिफरन्स असतो, आणि त्याच बरोबरीने जो शेवटचा टॉपिक आहे आपला दॅट इज मेकॅनिझम ऑफ क्लिन्सिंग ऍक्शन ऑफ सोप, तर ते आपल्याला या लेक्चर मध्ये बघायचे. सो फर्स्ट ऑफ ऑल सॅफोनिफिकेशन दॅट इज प्रिपरेशन ऑफ सोप. प्रिपरेशन ऑफ सोप काय आहे ते पहिले बघून घेऊ. सो रिएक्शन विथ कार्बोनेट्स अँड हायड्रोजन कार्बोनेट्स. कोणाची रिएक्शन करायची? कार्बोनेट्स आणि हायड्रोजन कार्बोनेट सोबत. बघा, इथेनॉइक ऍसिड व्हेन रिएक्ट विथ सोडियम कार्बोनेट इट फॉर्म्स in presence of NaOH it forms sodium ethanoate water and CO2. रिएक्शन जर बॅलन्स केली तर आपल्याला इथे 2 लिहावं लागेल आणि इकडे पण 2 लिहावं लागेल. म्हणजे ऍसिटिक ऍसिड व्हेन रिएक्ट विथ सोडियम कार्बोनेट और सोडियम बायकार्बोनेट, जे तुम्ही इथे पुढे बघू शकता, व्हेन ऍसिटिक ऍसिड रिएक्ट्स विथ सोडियम बायकार्बोनेट इट फॉर्म्स सोडियम इथेनोएट in presence of NaOH it forms sodium ethanoate H2O and water molecule. Now this formation of sodium ethanoate with the help of what? Ethanoic acid, and ethanoic acid reacts with sodium carbonate that is Na2CO3 किंवा NaHCO3 that is sodium bicarbonate, or we can say that sodium hydrogen carbonate. मग ester plus alkali. So the reaction takes place in 2 steps, that is hydrolysis of ester and second is reaction of acid with alkali. या 2 स्टेप मध्ये ही रिएक्शन परफॉर्म होणार आहे. सो सॅफोनिफिकेशन रिएक्शन साठी बघा, ज्यावेळेस इस्टर आणि अल्कली रिएक्ट होते त्यावेळेस ते काय फॉर्म करणार आहे? अल्कोहोल प्लस सोडियम साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. सो इन दिस रिएक्शन वी आर रिझल्ट इनटू द फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल प्लस सोडियम साल्ट ऑफ हायड्रोक्सिलिक ऍसिड. नेक्स्ट वन इज हायड्रोलिसिस ऑफ इस्टर. सो फर्स्टली इस्टरचा हायड्रोलिसिस करायचा. हायड्रोलिसिस म्हणजे काय रे मुलांनो? बघा, साधा सिंपल टर्म लक्षात घ्या. हायड्रोलिसिस, लिसिस मीन्स ब्रेकडाऊन, हायड्रो मीन्स वॉटर. तो वॉटरचा ब्रेकडाऊन करायचं. काय ब्रेकडाऊन होणार आहे बघा आता याच्यामध्ये. इस्टर घेतला दॅट इज इथाइल ऍसिटेट, और वी कॅन से दॅट इस्टर CH3C डबल बॉन्ड O OC2H5. याचं जर आपण अल्कलाइन हायड्रोलिसिस केली तर वॉटर प्रेझेंट इन NaOH इज युज्ड फॉर द हायड्रोलिसिस ऑफ इस्टर. सो द H+ आयन अँड OH- आयन ऍडेड टू द इस्टर. जे आता NaOH मध्ये वॉटर प्रेझेंट आहे ते H+ आणि इन द फॉर्म ऑफ OH- ऍड होणार आहे. आता ऍड कसं केलं जातं त्याच्यासाठी इकडे लक्ष द्या. काय सांगतोय इकडे लक्ष द्या. CH3CO, इकडे लक्ष द्या, CH3C डबल बॉन्ड O OC2H5. ओके, याच्यासोबत जर आपण NaOH टाकला, NaOH मध्ये जे काही वॉटर प्रेझेंट असणार आहे, म्हणजेच मी म्हटलं H आणि OH, तर आता ज्यावेळी हा बॉन्ड ब्रेक होणार आहे, बघा ज्यावेळी हा बॉन्ड ब्रेक होणार आहे, इकडे C2H5 आहे, इकडे काय आहे CH3COOH. इथे काय असणार आहे? हा पार्शियल निगेटिव्ह असेल, हा पार्शियल पॉझिटिव्ह असेल. इन द सिमिलर पॅटर्न OH वरती पार्शियल निगेटिव्ह चार्ज येईल, H वरती पॉझिटिव्ह चार्ज असेल. आता ज्यावेळेस H चं ब्रेकडाऊन होणार आहे म्हणजेच इन द फॉर्म ऑफ H+ अँड OH-. सो OH- विल अटॅक ऑन द साइट ऑफ लो इलेक्ट्रॉन डेन्सिटी, म्हणजे जिथे पॉझिटिव्ह चार्ज आहे तिथे काय करेल? OH- अटॅक करेल, आणि हा मायनस चार्ज याला अटॅक करेल. सो काय फॉर्म होईल बघा, CH3C डबल बॉन्ड O OH प्लस सेकंड इज इकडे OH आणि इथे C2H5, म्हणजेच इथेनॉल, दॅट इज C2H5 मीन्स इथेनॉल, अँड हिअर इज इथेनॉइक ऍसिड इज फॉर्म ऑन हायड्रोलिसिस ऑफ इस्टर. कोणता इस्टर दिलाय तो? इथाइल ऍसिटेट. ओके, इथेनॉल अँड वी रिझल्ट इनटू द फॉर्मेशन ऑफ सोडियम ऍसिटेट. आता सोडियम ऍसिटेट काय फॉर्म होईल? तर NaOH मधला H+ इथनं परत रिलीज होईल आणि हा सोडियम याच्यासोबत अटॅच करेल. सो इथे काय फॉर्म होईल बघा, सोडियम ऍसिटेट CH3COONA, दॅट इज सोडियम ऍसिटेट. ओके, नेक्स्ट सेकंड इज रिएक्शन विथ अल्कली. अल्कली म्हणजे काय रे? बेस सोबतची रिएक्शन. तो ज्यावेळेस सोडियम हायड्रॉक्साइड आणि ऍसिटिक ऍसिड रिएक्ट करेल त्यावेळेस ते आपल्याला काय फॉर्म करणार आहे? सोडियम ऍसिटेट, और वी कॅन से दॅट सोडियम इथेनोएट प्लस वॉटर. इतका मुद्दा समजला.
नाव पुढे बघा सॅपोनिफिकेशन. आता सॅपोनिफिकेशन रिएक्शन मध्ये काय होणार आहे, जो इस्टर आहे तो अल्कली सोबत रिएक्ट करेल आणि काय काम करेल, सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिड दॅट इज सोडियम ऍसिटेट. पुढे आपल्याला तेच बघायचं की सोप काय असतात, सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिड असतात, पोटॅशियम सॉल्ट ऑफ ऍसिड असतात. So saponification reaction means when ester reacts with alkali, they form sodium salt of acetate. So saponification means vegetable oil असेल, vegetable oil ची रिएक्शन जर अल्कली सोबत झाली तर ते काय फॉर्म करणार आहे, सोप फॉर्म करणार आहे. सोपचा फॉर्म्युला काय दिला बघा, C17H35COONA that is sodium salt of higher fatty acids, sodium salt of vegetable oil जे काय फॅटी ऍसिड्स आहेत, प्लस इथे काय सोडियम सॉल्ट ऑफ C15H31COONA प्लस ग्लिसरॉल. ओके, सो ही झाली सॅपोनिफिकेशन रिएक्शन. इक्वेशन प्रॉपरली तुम्हाला नोट करायचे. नेक्स्ट आता आपल्याला सोप आणि डिटर्जंट बद्दल बघायचे. तर पहिले सोप आणि डिटर्जंट मध्ये सोप काय असतं आणि डिटर्जंट काय असतं ते बघून घेऊ. सो सोप इज द सोडियम और पोटॅशियम सॉल्ट ऑफ लॉन्ग चेन कार्बोक्सिलिक ऍसिड. बच्चो इधर ध्यान दो, काय सांगितलं बघा, सोप हे काय सोडियम और पोटॅशियम सॉल्ट ऑफ कोणाचं रे, कार्बोक्सिलिक ऍसिडचं. आणि डिटर्जंट काय ते बघा, आता हे सोडियम सॉल्ट. मग तुम्ही म्हणाल सर झिगझॅग लाईन काय शो करतात, मुलांना हा कार्बन ऍटम शो करत असतो, त्याला झिगझॅग प्रोजेक्शन म्हटलं जातं, जे आपण नेक्स्ट इयर मध्ये स्टडी करणार आहोत. ओके, सो दिस इज व्हॉट सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. कोण रे, सोप. सोप इज व्हॉट सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. आगे पुढे बघा, डिटर्जंट इज व्हॉट सोडियम सॉल्ट ऑफ लॉन्ग चेन बेंझीन सल्फोनिक ऍसिड. Sodium salt is the long chain of benzene sulfonic acid. तो हा कार्बोक्सिलिक ऍसिडचा असणार आहे, हा सल्फोनिक ऍसिडचा असणार आहे, बेंझीन सल्फोनिक ऍसिडचा. कोण, डिटर्जंट. सोप काय, लॉन्ग चेन फॅटी ऍसिड ऑफ सोडियम सॉल्ट ऑफ फॅटी ऍसिड, आणि हा बेंझीन सल्फोनिक ऍसिडची लॉन्ग चेन असणार आहे. So action of detergent in hot water and soft water. So सोप जर असेल तर सोप सॉफ्ट वॉटर, हार्ड वॉटर, Ca2+ Mg2+ ज्याच्यामध्ये असणार आहे ते, आणि दोघांच्या ऍक्शन्स आपल्याला बघायचे. साधं सिंपल बघा मुलांनो, सोप ज्या असतात त्या हार्ड वॉटर सोबत रिएक्ट करतात आणि त्याच्यापासून ते फोम फॉर्म करत नाहीत आणि त्याची क्लिन्सिंग ऍक्शन तिथे जवळपास नच्या बरोबर येते. पण तेच डिटर्जंट जर आपण युज केलं किंवा डिटर्जंट केक जर युज केला तर डिटर्जंट काय करत असतं, ते हार्ड वॉटर सोबत रिएक्ट करत नाही आणि ते क्लिनिंग ऍक्शन, त्याची क्लिन्सिंग ऍक्शन प्रॉपरली परफॉर्म करत. म्हणून आपल्याला कधी कधी बोर्ड मध्ये क्वेश्चन पण विचारलेला असतो की व्हाय डिटर्जंट और व्हाय डिटर्जंट्स आर प्रिफर्ड ओव्हर सोप्स इन हार्ड वॉटर. तर हार्ड वॉटर मध्ये सोप त्याची क्लिन्सिंग ऍक्शन लॉस्ट करते, का करते आता ते बघू. लिथर्स इझिली, डज नॉट लेदर इझिली. आता लॅदर्स म्हणजे काय रे, फोम फॉर्मेशन. इथे दोघेकडे फॉर्म फॉर्मेशन इझिली. फॉर्म म्हणजेच काय, मिसेल फॉर्मेशन असणार आहे, आणि मिसेल फॉर्मेशन जर इथे झालंच नाही तर मिसेल फॉर्मेशन झालं नाही तर तो रिॲक्ट करणार नाही. आता इथे लॅदर्स इझिली काय लेदर फॉर्म करत नाही. सो इट रिॲक्ट्स विथ कॅल्शियम 2+ अँड मॅग्नेशियम 2+ आयन्स अँड फॉर्म इनसोल्युबल प्रेसिपिटेट कॉल्ड स्कम. जर तुम्ही बघितलं हार्ड वॉटर मध्ये जर आपण सोप युज करायचा प्रयत्न केला तर असं एक ऑइली और स्टिकी मटेरियल फॉर्म व्हायला लागतं आणि त्यालाच आपण काय म्हणत असतो, स्कम. तो कशामुळे फॉर्म झालेला आहे, ड्यू टू द इनसोल्युबल पार्ट ऑफ Mg2+ आणि Ca2+ सोबत रिॲक्ट झालेल्या पार्टमुळे, त्या प्रेसिपिटेटमुळे. सॉफ्ट वॉटर सोबत नो स्कम इज फॉर्म, नो स्कम इज फॉर्म. म्हणजेच मुद्दा काय आला आपल्याकडे, सोप आणि डिटर्जंटचा क्लिन्सिंग ऍक्शन ऑफ सोप. सोप डज नॉट शो इट्स कॅपॅसिटी और वी कॅन से दॅट इट्स ॲबिलिटी ऑफ क्लिनिंग ऍक्शन इन हार्ड वॉटर. का, हार्ड वॉटर मध्ये कॅल्शियम 2+ आणि मॅग्नेशियम 2+ प्रेझेंट असतात, त्याच्यासोबत सोप रिॲक्ट होते. सोप हे काय, सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड, ते रिॲक्ट होईल कोणासोबत, हार्ड मेटल सोबत, दॅट इज Ca2+ आणि Mg2+ सोबत. ओके, नेक्स्ट 2 सॅम्पल्स ऑफ हॉट वॉटर आर टेकन. बघा आता इथे घेतलेलं हार्ड वॉटरचं बिकर, सोप जर याच्यात टाकलं तर एक लेदर फॉर्म्स इन सॅम्पल Y. Lather forms in sample Y. Lather means what? Foam is formed. But here scum is formed in sample X. Scum म्हणजेच काय, कुठल्याही प्रकारचा फोम. लॅदरचा मिनिंग काय असतो रे मुलांनो, फोम फॉर्मेशन, ज्याला आपण मिसेल फॉर्मेशन म्हणत असतो. तर ते मिसेल फॉर्मेशन A मध्ये B मध्ये बघायला मिळालं, पण इथं सॅम्पल X मध्ये बघायला मिळालं नाही, कारण सोप हार्ड वॉटर सोबत ज्यावेळेस रिॲक्ट होते त्यावेळेस Mg2+ आणि Ca2+ सोबत सोपचे मॉलिक्युल्स रिॲक्ट होतात, जे की डिटर्जंटच्या केसमध्ये होत नाहीत.
So observation, lather forms in Y but not in X. Conclusion, detergent form lather even with hard water while ordinary soap is wasted due to the formation of scum. हे लक्षात ठेवायचं. स्कम फॉर्मेशन मुळे सोपची क्लिनिंग ऍक्शन परफॉर्म होत नाही. So soap is the sodium or potassium salt of organic fatty acid. It reacts with hard water forming scum. Hence ordinary soap is wasted. On the other hand, तुम्ही जर असं एक बेसिक एक्झाम्पल पण घेतलं असेल तर आई सुरुवातीला ज्यावेळेस आपण सोप यूज करत होतो तर आई आपल्याला सांगते की येताना रिनची साबण घेऊन ये किंवा व्हीलची साबण घेऊन ये. असं का? ऍक्च्युअली तो सोप नसतो, इट इज अ डिटर्जंट केक. जर तुम्ही त्याच्यावर व्यवस्थित वाचलं तिथे लिहिलं असतं रिन डिटर्जंट केक और व्हील डिटर्जंट केक. डिटर्जंट केकचा फायदा काय की ते हार्ड वॉटर मध्ये पण तितक्याच इझिली त्याची क्लिनिंग ऍक्शन परफॉर्म करतं जे की सोप परफॉर्म करत नाही. दे आर सोडियम सॉल्ट ऑफ कौन रे सोडियम सॉल्ट है? दे आर सोडियम सॉल्ट ऑफ अल्किल सल्फोनिक एसिड. कौन? डिटर्जेंट. अल्किल सल्फोनिक एसिड ग्रुप दैट इज SO3H इंस्टेड ऑफ द कार्बोक्सिलिक ग्रुप. कार्बोक्सिलिक ग्रुप कोणामध्ये प्रेझेंट आहे? सोप मध्ये प्रेझेंट आहे. आणि सल्फोनिक एसिड कोणामध्ये प्रेझेंट आहे? मुलांनो कोणामध्ये प्रेझेंट आहे? सल्फोनिक एसिड इज प्रेझेंट इन detergent. That's why it also shows its activity even in hard water. So here difference between soap and detergent. Soap and detergent से आपल्याला examples येतात म्हणजे difference between विचारला जातो. So soaps are biodegradable, detergents are non-biodegradable. Not suitable for washing in hard water. This is suitable for washing in hard water. Relatively weak cleansing action and relatively strong cleansing action. Relatively काय म्हणतो आता बघा इथे डिफरन्स एकदम व्यवस्थित तुम्हाला पॉइंट टू पॉइंट दिलेले आहेत. डिफरन्स मध्ये ऑलवेज लक्षात ठेवायचं आहे सोप्स अँड डिटर्जंट्स मध्ये सोप्स आर बायोडिग्रेडेबल बट डिटर्जंट्स आर नॉन बायोडिग्रेडेबल. सोप्स नॉट सुटेबल फॉर वॉशिंग इन हार्ड वॉटर बट इन केस ऑफ डिटर्जंट सुटेबल फॉर वॉशिंग इन हार्ड वॉटर एज वेल. Relatively weak cleansing action, here is relatively strong cleansing action. Is that clear? Are yes or no? So soap and detergent चा इथे डिफरन्स आहे आपल्याला क्लिअर झालेला आहे. नेक्स्ट सोप अँड डिटर्जंट मिसेल फॉर्मेशन. आता क्लिन्सिंग ऍक्शन ऑफ सोप त्याला म्हटलं आता मिसेल फॉर्मेशन. हा सोप मॉलिक्यूल जर असेल तर बघा हायड्रोफिलिक एंड आणि हायड्रोफोबिक एंड. हायड्रोफिलिक आणि हायड्रोफोबिक काय असतं? फिलिकचा मिनिंग असतो लव्हिंग ऑर अट्रॅक्टिंग. फिलिक मीन्स लव्हिंग ऑर अट्रॅक्टिंग. त्याला म्हटलं आता हायड्रोफिलिक. हायड्रोफोबिक कशाला म्हणणार आहे मुलांना? फोबिया असतो ना बऱ्याच लोकांना बघा वॉटरचा फोबिया असतो. खूप जास्त डिस्टन्स म्हणजे मोठ्या डिस्टन्स वरतून खाली बघण्याचा फोबिया असतो. फोबिया म्हणजे भीती वाटते, हेट करणे, बरोबर. सो फोबिक म्हणजे वॉटर. आता हे हायड्रोफोबिक आहे दॅट मीन्स वॉटर हेटिंग और वी कॅन से दॅट वॉटर रिपेलिंग. हायड्रोफिलिक मीन्स वॉटर लविंग और अट्रॅक्टिंग. सो जो हेड पार्ट आहे तो काय करतोय? वॉटरला अट्रॅक्ट करतोय. आणि जो टेल पार्ट आहे तो वॉटरला रिपेल करतोय. पण अट्रॅक्ट कोणाला करणार आहे? डर्ट पार्टिकलला. इथे काय असणार आहे? डर्ट असेल. सो फॉर्मेशन ऑफ मिसेल अशा प्रकारचा ऍग्रीगेट फॉर्म होतो. हे जे टेल लाईक स्ट्रक्चर आहे ते डर्ट मध्ये मिसिबल होतं आणि त्या डर्टला खेचून काढतं क्लोथ मधनं बाहेर ओढलं जातं. म्हणून क्लिन्सिंग ऍक्शन ऑफ सोप परफॉर्म होते. सो बघा इथे डर्ट शो केलेली आहे. तो ऑइल ड्रॉपलेट असेल आणि ऑइल ड्रॉपलेट मध्ये त्याची क्लिन्सिंग ऍक्शन ऑफ सोप परफॉर्म केली जाते. हे लक्षात ठेवायचं मात्र जो हेड असतो हेड पार्ट म्हणजे सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिड और पोटॅशियम सॉल्ट ऑफ ऍसिड ज्याला म्हणतो आपण. तो सोडियम सॉल्ट तो हायड्रोफिलिक एंड असतो आणि जो टेल पार्ट असतो तो हायड्रोफोबिक एंड असतो. हायड्रोफिलिक मीन्स वॉटर अट्रॅक्टिंग, हायड्रोफोबिक मीन्स वॉटर रिपेलिंग. सो इफेक्ट ऑफ सोप इन क्लिनिंग काय होणार बघा इथे ग्रीस और डर्ट थोडंसं अॅनिमेशनच्या फॉर्मॅटमध्ये दाखवतो. इथं ज्यावेळेस हायड्रोफिलिक आणि हायड्रोफोबिक एंड त्याच्यावरती पडते. In cleansing, the hydrocarbon tail attach itself to oily dirt, tend to lift off from the dirty surface and dissociate into fragment. जे मी मागाशीच सांगितलं की जो टेल पार्ट आहे तो टेल पार्ट काय करणार आहे? त्या डर्ट मध्ये जाईल आणि त्या डर्टला क्लोथ मधनं बाहेर खेचून काढण्याचा प्रयत्न करेल. कारण ते काय वॉटर रिपेलिंग आहे. आणि जो हायड्रोफोबिक पार्ट हायड्रोफिलिक पार्ट आहे तो वॉटरला त्याच्यापर्यंत घेऊन जाईल सो दॅट आपण त्या डर्टला इझिली किंवा त्या डस्टला बाहेर काढू शकतो. So next, this gives an opportunity to other tails to stick to the oil. आणि नेक्स्ट मध्ये काय होईल बघा
असं त्याला सर्क्युलर फॉर्म मध्ये म्हणजेच बाहेर घेतलं जातं. सो द सोल्युशन नाव कंटेनिंग स्मॉल ग्लोब्युल्स ऑफ ऑइल सराउंडेड बाय डिटर्जंट मॉलिक्युल्स, द निगेटिव्हली चार्ज हेड प्रेझेंट इन वॉटर prevents the small globules from coming together and forms aggregates. आणि ते काय करतायत, ऍग्रिगेट्स फॉर्म करतायत आणि त्या डर्टला त्याच्यापासून बाहेर खेचून घेतात. बघा लास्ट स्टेप मध्ये तुम्ही बघितलं तर इथं क्लोथ पासून त्या जो ऑइल ड्रॉपलेट असेल किंवा डर्ट पार्टिकल असेल त्याला काय करणार ते बाहेर घेतलं जाईल. सो दस द ऑइली डर्ट इज रिमूव्ड फ्रॉम द ऑब्जेक्ट. मुद्दा समजला. इथे ग्रीस ऑइल और डर्ट होतं, जसं आपण त्याला हायड्रोफिलिक हायड्रोफोबिक टाकले का नाही, सोप किंवा डिटर्जंट आपण ऍड केल्यानंतर मिसेल फॉर्मेशन होईल. मिसेल फॉर्मेशनचा जो हायड्रोफोबिक पार्ट आहे तो डर्टला अट्रॅक्ट करेल आणि बाहेर ओढण्याचा प्रयत्न करेल. मग ते काय होईल तर बघा स्मॉल ग्लोब्युल लाईक स्ट्रक्चर फॉर्म केलं आणि इन दिस वे इट रिमूव्स द स्टेन फ्रॉम द क्लोथ. इथपर्यंत क्लिअर झाला पार्ट तुम्हाला, मुद्दा क्लिअर झाला. क्लिन्सिंग ऍक्शन ऑफ सोप क्लिअर झाली. आत्ताच्या या लेक्चरमध्ये आपण काय काय गोष्टी शिकलो ते बघा. क्लिन्सिंग ऍक्शन ऑफ सोप बघितले. सगळ्यात सुरुवातीला बघितलं आपण काय बघितलं, सॅपोनिफिकेशन रिॲक्शन बघितली. कशाची, इस्टरची रिॲक्शन बघितली अल्कली सोबत, बरोबर. मग नंतर आपण सांगितलं सोप आणि डिटर्जंट काय असतं. सॅपोनिफिकेशन मीन्स फॉर्मेशन ऑफ सोप वाली जी रिॲक्शन असणार आहे म्हणजे सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड और सोडियम सॉल्ट ऑफ बेंझिन सल्फोनिलिक ऍसिड. सोडियम salt of carboxylic acid is a soap and sodium salt of benzene sulfonilic acid is a detergent. So soaps are biodegradable, detergents are non-biodegradable. Soaps are not capable to use in hard water as it reacts with Ca2 plus and Mg2 plus, calcium ion and magnesium ion and forms scum. But in case of detergent can also perform its action even in hard water as well. Correct? मेकॅनिझम ऑफ क्लिन्सिंग ऍक्शन ऑफ सोप पेक्षा मेकॅनिझम ऑफ क्लिन्सिंग ऍक्शन ऑफ डिटर्जंट हे हायर एंडला असेल आणि इफेक्टिव्ह असेल. इथपर्यंत पॉईंट क्लिअर झाला. दोघांमध्ये जी काही क्लिन्सिंग ऍक्शन ऑफ सोप आहे किंवा डिटर्जंट आहे ती मिसेल फॉर्मेशननेच होणार आहे. मिसेल मध्ये हायड्रोफिलिक हेड असणार आहे आणि जो टेल पार्ट आहे तो हायड्रोफोबिक असणार आहे. इतका पार्ट तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. आणि जे आपल्या टेक्स्टबुक मध्ये येलो चार्ट मध्ये दिलेलं आहे मेकॅनिझम ऑफ क्लिन्सिंग ऍक्शन ऑफ सोप ते आजच एकदा तुम्ही रीड करून घ्या. त्यामध्ये कुठेही पूर्ण कार्बोनायड्रेट्स कंपाऊंड टॉपिक अशा पद्धतीने आपण इथे कव्हर केलेला आहे. जर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे डाऊट असेल तर तुम्ही ते डाऊट कमेंट मध्ये विचारू शकतात. आणि याच्या चॅप्टरच्या ज्या काही हँड रिटन नोट्स आहेत त्या तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये गेल्यानंतर तिथे डॉक्युमेंटचा सेक्शन असतो त्याच्यामधून तुम्ही ते घेऊ शकता. कार्बोनायड्रेट्स कंपाऊंड नावाने त्याच्यामध्ये अवेलेबल आहे. ओके, सो व्यवस्थित एकदा रिवाइज करा. काही अडचण असल्यास तुम्ही कमेंट मध्ये नक्कीच शेअर करा. थँक्यू. हॅव अ ग्रेट डे.